नमस्कार सगळ्यांना. तर आजचा हा व्हिडिओ आपला थोडासा वेगळा आहे, कारण की यामध्ये प्रिशूच्या आजोळच्या शेतातली सफर पण होईल आणि त्यासोबतच माणसाच्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, काय नाही, हे आपण पाहूया. म्हणजे कसं की प्रिशूच्या आजीला वाचनाची खूप आवड आहे आणि तिच्यामुळे आम्हालाही तशीच आवड आहे. तर आता तिला शेतातल्या कामामुळे पुस्तक वाचायला नाही मिळत, पण मी जर कधी काही वाचलं तर त्यातल्या काही काही म्हणजे एक समरी सारांश आम्ही डिस्कस करत असतो, प्रिशूची आजी आणि मी. तसंच आपण पाहूया की वपू काळेंचं जे पुस्तक आहे वपूर्झा, त्यामध्ये मला आवडलेल्या काही गोष्टी. वपू काळे यांनी या पुस्तकातून जगण्याचा एक वेगळाच आणि खूप सुंदर दृष्टिकोन मांडला आहे. वपू म्हणायचे की माणसं जोडणं ही एक कला आहे, पण माणसं टिकवणं हे एक प्रारब्ध आहे. आजकाल आपण सोशल मीडियावर हजारो माणसं जोडतो, पण संकटाच्या वेळी आपल्यासोबत किती माणसं असतात. वपूर्झा आपल्याला शिकवतात की नात्यात प्रेम असण्यापेक्षाही एकमेकांना सामावून घेण्याची वृत्ती असणं जास्त गरजेचं आहे. तसंच आणखी एक गोष्ट आवडलेली, दुःख आणि मनुष्याचा स्वभाव. वपू सांगतात की दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण त्याचा प्रदर्शन करू नये. आपण जेव्हा आपल्या दुःखाचा कवडसा दुसऱ्याला दाखवतो तेव्हा लोक त्याची सहानुभूती दाखवतील, पण मदत करतीलच असं नाही ना. म्हणून स्वतःच्या दुःखाचा स्वतःलाच उत्सव करावा किंवा ते पचन करायला शिकलं पाहिजे. आता आणखी एक मुद्दा मला आवडलेला, त्यामध्ये ते म्हणतात की एकांताचा आनंद. म्हणजे आपण नेहमी एकटेपणाला भीतो, पण वपूर्झामध्ये एकटेपणा आणि एकांत ह्याला खूप सुंदर फरक सांगितला आहे. स्वतःच्या सोबतीला रमणं, स्वतःला समजून घेणं हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. ही पुस्तक वाचल्यावर खरंच समजतं. वपूर्झा हे एक पुस्तक नाही, तर तो एक अनुभव आहे. जर तुम्हाला हे पुस्तकातल्या काही 2-3 गोष्टी मी सांगितल्या तर खरंच आवडल्या असतील, तर नक्की हे पुस्तक एकदा तरी विकत घेऊन वाचा. आता ॲमेझॉनवरती मिळतं किंवा पुस्तकांची जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये जी पुस्तकांच्या पब्लिकेशनची दुकानं असतात तिथे तुम्हाला मिळतील. आणि प्रिशूच्या आजीलाही खरंच आजी आजोबांनाही वाचनाची खूप आवड आहे. आणि प्रिशूच्या आजीला तर आम्ही लहानपणापासून पाहतो आहे आमच्या, की तिला वाचनाची भयानक आवड आहे, खूप आवड आहे. पण तिला खरंच कामामुळे नाही तिला वेळ मिळत आता. पूर्वी जेव्हा शेती नाही करायचो तेव्हा ती वाचायची, पण आता तिचा दिवस कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो तिलासुद्धा कळत नाही, इतकं काम असतं शेतामध्ये. पण मी जे काही थोडंफार वाचते ते तिच्यासोबत डिस्कस करते. मग चला काय वाचायला नाही मिळालं तर निदान पूर्ण काय म्हणतात त्याला, जी काही समरी आहे ती तरी आमची चर्चा होते त्यावरती.